पहा मित्रांनो, आज आपण महा TET-PYQ नफा तोट्यावरील प्रीवियस इयर मध्ये विचारलेले टॉपचे प्रश्न भाग 4 पार्ट 4 या ठिकाणी पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी पहा, 20 वस्तूची खरेदी किंमत 25 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? TET 2016 मध्ये विचारला गेलेला हा टॉपचा प्रश्न आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण महा TET-PYQ नफा तोट्यावरचे या ठिकाणी प्रश्न घेत आहोत। परत तुम्ही पाहत असाल, प्रत्येक पार्ट मध्ये आपण जे व्हिडिओ या ठिकाणी घेतले, प्रत्येक पार्ट मध्ये जे प्रश्न या ठिकाणी घेतले ते रिवाइज झालेले आहेत। टाइप तेच आहेत, तेच टाइपचे प्रश्न पण संख्या बदलून या ठिकाणी विचारले जातात। या ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: -25% नफा, -20% नफा, -25% नफा, -25% तोटा आणि -20% तोटा। अशा पद्धतीने 4 पर्याय आहेत, त्यातला एक पर्याय आपल्याला काढायचा आहे। आता या टाइपचा प्रश्न शॉर्ट मध्ये सोडवायचा कसा? लॉंग मेथड आपल्याला वापरायची नाही, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ कमी असतो, कमी वेळेत तुम्हाला स्कोअर जास्त वाढवायचा असतो। मग या ठिकाणी पहा, प्रश्नाचा या ठिकाणी अर्थ समजून घ्या। 20 वस्तूंची खरेदी किंमत 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे। कुठलीही एका साइडची किंमत या ठिकाणी आपण फिक्स करूयात। मी या ठिकाणी 20 वस्तूची खरेदी किंमत फिक्स करतोय। पहा, या ठिकाणी मी 2 भाग करतोय, लक्षात घ्या। इथे खरेदीचा हा भाग आणि इकडे विक्रीचा भाग। सोपं करून सांगतोय, लक्षात घ्या। 20 वस्तूची खरेदी, 20 वस्तूची खरेदी बरोबर मी लिहितोय 20 रुपये। किती लिहितोय? 20 रुपये। पहा, मग त्याच वेळी ही जी किंमत आहे 20 रुपये, ती किती वस्तूची विक्री आहे? 25 वस्तूची विक्री आहे, हे समजून घ्या। 25 वस्तूची विक्री बरोबर किती येणार आहे? 20 रुपयेच येणार आहे। तुमच्या लक्षात आलं का? या ठिकाणी मी 2 भाग केले, खरेदी आणि विक्री। इथं सांगितलं 20 वस्तूची खरेदी किंमत, मी 20 वस्तूची खरेदी किंमत किती मांडली मित्रांनो? 20च मांडली। तेवढीच घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन काढता येईल। आणि ज्यावेळेस 20 वस्तूची खरेदी येईल, तीच त्या 25 वस्तूची काय असणार आहे? विक्री असणार आहे। म्हणजे 25 वस्तूची विक्री किती आली? 20 रुपये झाली। आता पुढे जाऊयात, आपण एका वस्तूची खरेदी आणि एका वस्तूची विक्री किंमत काढायची, त्यावरून आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येईल। पहा, या ठिकाणी 20 वस्तूची खरेदी किंमत जर 20 रुपये असेल, तर एक वस्तू, लक्षात घ्या, एक वस्तू बरोबर 1 रुपया। नीट लक्षात घ्या, एक वस्तू बरोबर 1 रुपया। मग इकडे 25 वस्तूची विक्री किती आहे? 20। मग एका वस्तूची विक्री किंमत काढायची आहे। एक वस्तू विक्री, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, एक वस्तू विक्री। मग तुम्ही काय करणार? या ठिकाणी एका वस्तूची विक्री किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल? एकूण किमतीला एकूण संख्येने भाग द्यावा लागेल। म्हणजेच या ठिकाणी मी असं लिहिल 20 भागिले 25, 20 भागिले 25। मग या ठिकाणी भाग द्या, भागाकार। 25 वस्तूची विक्री 20 असेल, तर एका वस्तूची विक्री किती असणार आहे? 25, 20/25। म्हणजेच या ठिकाणी मी भाग देतोय 5×20, 5×5=25 बरोबर 4/5 नाही, परत दशांश रूपात रूपांतर करूयात। 5 0 या ठिकाणी भागजात म्हणून 0 दिलं, दशांश 0 दिलं, नंतर या ठिकाणी 4वर काय केलं आपण? 0 दिलं। 5×8=40, म्हणजेच 0.80 रुपये, 0.80 रुपये एवढी एका वस्तूची काय झाली मित्रांनो? विक्री। आता एका वस्तूची खरेदी 1 रुपया आहे आणि विक्री 80 पैसे आहे। विक्री किती आहे? 80 पैसे। 0.80 रुपये म्हणजेच 80 पैसे। मला सांगा, एका रुपयाची वस्तू जर 80 पैशाला विकली, तर नफा होईल की तोटा होईल? साहजिकच आहे, विक्री किंमत ज्यावेळेस कमी येईल त्यावेळेस काय होतो? तोटा येतो। मग आपल्याला इथे शेकडामध्ये दिलेला आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा तोटा काढायचा आहे। मग मित्रांनो, शेकडा तोटा काढण्यासाठी प्रत्यक्ष नफा किती होतो, ते प्रत्यक्ष तोटा किती होतो, हे आपण या ठिकाणी काढूयात। म्हणजेच या ठिकाणी 1.00 मायनस विक्री किंमत किती आहे? 0.80 बरोबर यांची वजाबाकी करा, म्हणजे तुमचं या ठिकाणी निव्वळ तोटा या ठिकाणी निघणार आहे। मग या ठिकाणी 0ला 0 द्या, त्याच्यानंतर 8 आणि किती 10, 8 आणि 2 10, हातचा आला 1, परत या ठिकाणी 1 1 गेलं 0, 0.20 रुपये, म्हणजेच 20 पैसे एवढा आपला काय झाला? तोटा झाला। तुमच्या लक्षात आला असेल। मग एकूण तोटा म्हणजे प्रत्यक्ष तोटा 0.20 रुपये झाला, तर आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा। शेकडा तोट्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, काय आहे? प्रत्यक्ष तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले किती? 100।
मग हे आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष तोटा आहे 0.20 छेद खरेदी किंमत किती आहे 1 रुपये. वस्तू खरेदी कितीला केली आपण 1 रुपयाला खरेदी केली होती गुणिले 100 करा. आता छेद 1 आहे त्यामुळे या ठिकाणी वेगळं काही लिहायची गरज नाही. डायरेक्ट 0.20 आणि 100चा गुणाकार करा. डायरेक्ट मी काय करतो 2 वर किती शून्य देतो 3 शून्य म्हणजे हे 20 आणि वरचे 2 शून्य आणि नंतर किती घरं या ठिकाणी पाठीमागे येऊ आपण 1 2 म्हणजे किती झालं इथं 20% या ठिकाणी आपला काय झाला तोटा झाला. काय झाला तोटा तुमच्या लक्षात आला असेल. म्हणून या ठिकाणी शेकडा तोटा बरोबर किती आला आपला 20%. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं काय असेल बरोबर असेल. तुमच्या लक्षात आलं असेल शॉर्टमध्ये कशा पद्धतीने सोडवलं. मित्रांनो हेच टाईप परत या ठिकाणी पुढे मागे कुठल्या तरी परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले गेलेले असतात. म्हणून टाईप व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये याचं उत्तर अचूक काढता येईल. पाहूयात पुढचा टॉपचा प्रश्न. पहा मित्रांनो महा TTPYQ नफा तोटा पार्ट 4 मधला हा दुसरा प्रश्न आहे. काय दिलाय दुसरा प्रश्न 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला. ती 2014 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मित्रांनो याच्या अगोदरचा जो प्रश्न पाहिला होता तोच प्रश्न रिवाइज झालेला आहे फक्त संख्या चेंज आहेत. 2016 मध्ये विचारला गेलेला प्रश्न याच्या अगोदर आपण बघितला होता आणि त्याच टाईपचा प्रश्न 2014 मध्ये पण या ठिकाणी विचारला गेला होता. पाहूया त्या ठिकाणी याचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं आहे. तीच टाईप आहे तीच ट्रिक आहे. खरेदी आणि विक्री ह्या दोन गोष्टी या ठिकाणी लिहून टाका. खरेदी आणि विक्री ह्या दोन गोष्टी इथे लिहायच्या आहेत म्हणजे तुम्हाला उत्तर काढायला सोपं जातं. पहा इथं काय करायचं अगोदर 12 वस्तूची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे. आता मी काय करतो खरेदीमध्ये 15 वस्तूची खरेदी लिहितो. 15 वस्तूची खरेदी नीट समजून घ्या किती आहे 15 रुपये लिहून टाका. किती रुपये 15 रुपये. मग खाली लिहितो मी एक वस्तू बरोबर किती लिहिणार या ठिकाणी 1 रुपये. एवढं समजलं. पुढे बघा 15 वस्तूची खरेदी आणि 12 वस्तूची विक्री. मग मी या ठिकाणी असं लिहितो 12 वस्तूची विक्री. 12 वस्तूची विक्री बघा ना 15 वस्तूची खरेदी किती आहे 15 तेवढीच 12 वस्तूची काय आहे विक्री. म्हणजेच या ठिकाणी 12 वस्तूची विक्री बरोबर किती येणार आहे 15 रुपये. म्हणून मी इथं 1 लिहितो. एक वस्तूची विक्री. एक वस्तूची विक्री बरोबर सांगा एका वस्तूची विक्री बरोबर काय येणार आहे एकूण किती रुपये आहेत 15. 15ला 12 ने भाग द्या. सोपं आहे बघा 3 चौक 12 3 5 15. पुढे भाग द्या दशांश रूपामध्ये 4 4 1 4 5 मधून 4 गेले खाली राहिला 1 भाग जात नाही दशांश त्याच्यावर 0 दिलं 4 2 8 परत 0 दिला 4 5 20 1.25 रुपये इथं काय आहे विक्री. आता लक्षात घ्या मुद्दा लक्षात घ्या आपली खरेदी किती आली 1 रुपये. आता या मुद्द्याकडे यायचं. एका वस्तूची खरेदी 1 रुपये आणि एका वस्तूची विक्री किती आली मित्रांनो 1.25 रुपये. म्हणजे 1 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली गेली 1.25 रुपयाला विकली गेली. मग मला या ठिकाणी सांगा या व्यवहारात नफा होईल की तोटा होईल. नफा होईल कारण विक्री किंमत जास्तीची आहे. म्हणून या ठिकाणी आपण प्रत्यक्ष नफा काढूयात. प्रत्यक्ष नफा का काढायचा आपल्याला सगळं शेकडामध्ये दिलेलं आहे म्हणजे इथं शेकडा नफा काढायचा आपल्याला. म्हणून प्रत्यक्ष नफा अगोदर काढून घेऊ. प्रत्यक्ष नफा बरोबर विक्री किंमत किती आहे 1.25 मायनस इथं 1.00 करा म्हणजेच या ठिकाणी 0.25 रुपये हा काय होणार आपला प्रत्यक्ष नफा होणार आहे. मग आता काढायचा शेकडा नफा. शेकडा नफा सूत्र काय आहे प्रत्यक्ष नफा किती आहे 0.25 छेद. आता पाठीमागे या त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे. खरेदी किंमत एका वस्तूची आहे 1 रुपये गुणिले इथं काय करणार तुम्ही 100 लिहिणार. मग आता या ठिकाणी छेद 1 याचा काही संबंध राहत नाही. अंशांचा डायरेक्ट गुणाकार 100 आणि 0.25चा गुणाकार मी डायरेक्ट अगोदर 2500 लिहितो नंतर काय करतो 1 2 घरं सोडून दशांश चिन्ह देतो. इथं दिलं हे 2 शून्याचा काही या ठिकाणी कॅन्सल होणार आहे म्हणून निव्वळ या ठिकाणी शिल्लक आलं 25%. काय आला हा शेकडा नफा. पर्याय क्रमांक पहा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी काय आहे बरोबर आहे. मित्रांनो तेच प्रश्न या ठिकाणी रिवाइज झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे समजावून घ्या. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी मिस करू नका. व्हिडिओ स्किप करू नका.
पाहूया आता पुढचा प्रश्न या ठिकाणी. पहा मित्रांनो, महा टीईटी PYQ नफा तोट्यावरचे प्रश्न या ठिकाणी मागील वर्षातले पाहत आहोत टॉपचे. मग या ठिकाणी आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा प्रश्न असेल. एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.5 तोटा 1145 रुपयास विकल्याने होतो. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती हे काढायचं आहे. ती 2014 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पर्याय दिलेत 1250, त्याच्यानंतर 1285, 1215 आणि 1280. हो, या ठिकाणी शॉर्ट पद्धत कशी आहे, काय करायचं आहे पहा. या ठिकाणी नफा दिलेला आहे का, नाही. नफा आपण एक्स मानूया. त्या ठिकाणी पहा, एक्स रुपये नफा झाला, पण त्यावेळेस किती रुपयाला या ठिकाणी वस्तू विकलेली आहे, 1320. मग एक विक्री किंमत त्यावेळेस 1320 रुपये होती. या ठिकाणी हे एक मांडा. नंतर काय दिलं आहे, काय या ठिकाणी जर 1145 रुपयास जर विकली तर त्याच्या दीडपट काय होतो, तोटा होतो. मग नफ्याच्या दीडपट तोटा म्हणजे या ठिकाणी 1.5x म्हणजे रुपये हा तोटा होईल. काय होईल, तोटा. मी या ठिकाणी लिहितो नफा आणि या ठिकाणी लिहितो तोटा. पहा इथं किती रुपयाला विकलेलं आहे, 1145 रुपयाला विकलेलं आहे. आता काय करायचं माहिती का, या ठिकाणी फक्त फरक काढायचा आहे. नफ्यामधला, नफा तोटा मधला फरक काढायचा आणि या ठिकाणची दोन्ही विक्री किमतीमधला फरक काढायचा. मग या ठिकाणी x वजा, आता इथं तोटा असल्यामुळे मी याला -1.5x असं लिहितो मित्रांनो. आणि इथं 1320 वजा 1145 यांची जर बेरीज केली तर मायनस मायनस प्लस होतात. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे सांगा, 2.5x बरोबर. इथं वजाबाकी करा, 5 आणि किती 10, 5 आणि 5 10, 4 1 आणि 4, 5 आणि किती 12, 5 आणि 7 12, 4 1 1 आणि 1 2 आणि 3 2 आणि 1 3, 1 1 गेले 0. म्हणजे इथं आलं 175, इथं आलं 2.5x. तर x ची किंमत करायची आपल्याला, मी इथे काढतो आहे. x बरोबर, चला गुणिले 2.5 इकडे भागिले होतील, म्हणजे 175 भागिले 2.5. मी काय केलं, 2.5 मधलं पॉईंट काढून टाकलं. पॉईंट काढल्यावर इथं 1 0 वाढवलं. 25 1 25, 25 7 पावणे 200, 25 0 0. मित्रांनो x ची किंमत आली 70 रुपये. म्हणजे x काय आहे, इथं x काय आहे, नफा आहे. नफा बरोबर 70. नफा बरोबर किती आला, 70. नफा बरोबर 70 रुपये. तर आपल्याला सुरुवातीला ती वस्तू जी आहे ती कितीला विकली होती, 1320 ला विकली होती. म्हणजे विक्री किंमत आणि या ठिकाणी नफा दिलेला आहे. तुम्हाला मूळ किंमत काढता येईल, म्हणून या ठिकाणी मी लिहितो मूळ किंमत बरोबर एकूण या ठिकाणी विक्री किंमत किती आहे, 1320 वजा नफा किती झाला होता, 70. मग या ठिकाणी जर तुम्ही वजाबाकी केली, या किमतीतून हा नफा जर वजा केला तर तुम्हाला मूळ किंमत मिळणार आहे. म्हणजे 0 ला 0, 7 आणि किती 12, 7 आणि 5 12, चला 1 1 आणि 2 3 आणि 81 ला 1, 1250 रुपये येईल. किती येईल, 1250. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. महा टीईटी PYQ नफा तोट्यावरचे मागील वर्षाचे सगळे प्रश्न आपण रिवाइज करत आहोत. एका पार्टमध्ये या ठिकाणी पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, हा पार्ट 4 होता. या ठिकाणी आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही या सर्व व्हिडिओवरून लक्षात आलं असेल की प्रश्न रिवाइज होतात, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात, फक्त संख्या बदलून येतात. ट्रिक तीच राहते, मेथड पण तीच राहते. म्हणून या ठिकाणी पुढील पार्ट मिस करू नका. या ठिकाणी व्हिडिओला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.